नमस्कार, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। तर माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला नवीन व्हिडिओ कसे वाटतात ते नक्कीच मला कमेंट करून सांगत जा। त्यामध्ये तुम्हाला काय वाटतं असं ॲड करावे तेही मला तुम्ही सांगत जा। तर माझा सुगरण फूड जो ब्रँड आहे तो कशा पद्धतीने तयार झाला, कशा पद्धतीने स्ट्रगल झालं हे तुम्हाला मी सगळं सांगितलं। आणि आता तुम्हाला सांगते सुगरण फूड्समध्ये माझ्या काय काय तुम्हाला मिळणार आहे। तर त्याच्यामध्ये तुम्हाला खाकरा भेटणार आहे, होममेड उन्हाळी पदार्थ, दिवाळी पदार्थ ऑल टाईम, मेथी पालक भाकरवडी, मेथी पालक चिप्स, बनाना पोटॅटो चिप्स, पोटॅटो फिंगर चिप्स आणि सर्व प्रकारच्या भाकरी चपाती आणि निवडलेल्या भाज्या, निवडलेल्या लसूण ऑल टाईम। तुम्हाला कुणालाही कधी कॉल केला तरी तुम्हाला ती ऑर्डर भेटली जाईल, याची खात्री तुम्हाला मी देते। आणि रेल्वे स्टेशनला माझा एक छोटासा शॉप आहे, तर नक्कीच तुम्ही त्या शॉपला व्हिजिट करा अशी माझी अपेक्षा आहे। आणि तुम्ही इथं आल्यानंतर तुम्ही नक्कीच नाराज होऊन जाणार नाही याची गॅरंटी तुम्हाला मी देते। आणि या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांना आभार मानते की तुम्ही तुमचं प्रेम, तुमची साथ आणि तुमचा पाठिंबा हे नक्कीच आम्हाला प्रेरणादायी ठरतं मराठी उद्योजकांना। आणि नक्कीच तुम्ही आमच्या पाठीशी असे उभे राहाल अशी आम्हाला खात्री आहे। तर चला आता व्हिडिओकडे वळूया, स्टार्टअप करूया व्हिडिओ। तर मागील व्हिडिओ पाहिला आपण की बिझनेसमध्ये फेल न होण्यासाठी कशा पद्धतीने बिझनेसमध्ये आपण नियमावली पाळली पाहिजे, तर आपण ते पाहिलं। तर ते तुम्हाला नक्कीच कळले असेल की नाही हे मला नक्कीच कमेंट करून सांगा। आणि त्याच्यामध्ये काही ॲड करायचं असेल ना तरी मला नक्की सांगत जा तुम्ही। तर इथं रेल्वे स्टेशन असल्यामुळे मिनिटाला गाडी असते लोणावळा मळवली स्टेशनला, तर त्यामुळे सॉरी। आणि आता आपण बघणार आहोत, आजचा व्हिडिओ आहे बिझनेस स्ट्रॅटेजी म्हणजे काय आणि कोणत्या पद्धतीने त्या आपल्याला वापरायच्या आहेत आणि त्या कोणकोणत्या असणार आहेत। बिझनेस स्ट्रॅटेजी कशाला म्हणतात याचे तुम्हाला मी सर्व उदाहरणासहित स्पष्टीकरण देणार आहे। तर प्रथमतः तुम्हाला मी सांगते, माझं शॉप असू द्या, ब्युटिशियन असू द्या, सोनाराचं दुकान असू द्या, किराणा मालाचं दुकान असू द्या किंवा खाऊचं दुकान असू द्या मिठाईचं, किंवा प्रोफेशनल ऑफिसर जरी असला तरी त्याला या बिझनेस स्ट्रॅटेजी वापराव्याच लागतात। या बिझनेस स्ट्रॅटेजीशिवाय तो कधीही बिझनेसमध्ये सफल होत नाही। गल्ली बोळातली छोट्यातली छोटी टपरी ते अंबानीसारखे उद्योजक या 4 स्ट्रॅटेजीशिवाय मोठे होत नसतात। तर चला आता आपण पाहूया की या बिझनेस स्ट्रॅटेजी कोणकोणत्या आहेत। तर फर्स्ट, मार्केट पेनिट्रेट, सेकंड प्रोडक्ट डेव्हलपमेंट, थर्ड मार्केट डेव्हलपमेंट अँड फोर्थ डायव्हर्सिफिकेशन। तर चला याच्याबद्दल मी तुम्हाला आता सर्व स्पष्टीकरण देते। तर एक्झाम्पल घेऊ आपण की मी म्हणजे सर्वांनी स्वतःला त्या जागेवरती आणून बसवायचे आणि विचार करायचा की मी दिल्लीत माझं प्रोडक्शन विकते, दिल्लीत आणि कोणतं विकते हे तुम्हाला तुमच्या भाषेत समजेल म्हणून पतंजलीची आपण टूथपेस्ट घेऊ। ही सर्वांना माहिती, म्हणजे अवघड नाव नाही काय नाही। ही पतंजलीची टूथपेस्ट मी दिल्लीमध्ये विकते, तर तिथं डिमांड आहे 500 करोडची आणि माझं फक्त विकणं होतं आहे 5 करोडचं। तर 495 करोडची विक्री दुसरे ब्रँडवाले करतात, माझा ब्रँड फक्त तिथं 5 करोडचाच विकला जातो। तर मग काय करावे, याच्यामध्ये कोणती स्ट्रॅटेजी वापरली पाहिजे? तर फर्स्ट, मार्केट पेनिट्रेट ही स्ट्रॅटेजी वापरली पाहिजे। तर मार्केट पेनिट्रेट म्हणजे काय? मार्केट पेनिट्रेट म्हणजे आपण जो व्यवसाय करतो त्यामध्ये जी विक्री करतो त्या विक्री करण्यापासून आपण त्या प्रोडक्टमध्ये आतमध्ये घुसून म्हणजे आतमध्ये विचार करून ती कशी विकायची कशी नाही याला म्हणतात मार्केट पेनिट्रेट।
म्हणजे आतमध्ये घुसून त्यामध्ये विचार करणे, तरच आपलं प्रोडक्शन विकलं जाईल. मग आता ते 495 करोड हे दुसरे ब्रँड विकतात आणि आपलं फक्त 5 करोडचंच, आणि आपलं सर्व मिळून विकतं तिथं 500 करोडचं. तर मग आपण कोणत्या पद्धतीने मार्केटिंग केली पाहिजे त्यामध्ये? तर त्यामध्ये विशेषतः तुम्हाला मी सांगते की आपण आज 10 दुकानं न घेता आज 20 घ्यायची, उद्या 20 न घेता 40 घ्यायची, परवा 40 न घेता 60 घ्यायची. म्हणजे 20-20 40-40चा टप्पा करत अख्खी दिल्ली आपण ऑलराऊंडर होऊ शकतो आणि मार्केटमध्ये आपला थंब बसू शकतो. मगच आपले 500 करोडचं प्रोडक्शन विकलं जाईल. तर यामध्ये बघा कसं असतं, एक्झिस्टिंग प्रोडक्ट आणि एक्झिस्टिंग मार्केट यामधला फरक तुम्हाला सांगतो. एक्झिस्टिंग प्रोडक्ट आणि एक्झिस्टिंग मार्केट. तर प्रथमतः आपण पाहू की एक्झिस्टिंग मार्केट कशाला म्हणतात आणि एक्झिस्टिंग प्रोडक्ट कशाला म्हणतात. तर चला आता पिरियडचं आपण पाहिलं तर आपल्याला एक्झिस्टिंग प्रोडक्ट म्हणजे पतंजलीचं प्रोडक्शन आपण विकलं, आणि एक्झिस्टिंग मार्केट म्हणजे ते कुठं विकलं? दिल्लीमध्येच. कुठं विकलं आपण? दिल्लीमध्ये. दिल्लीच्या बाहेर गेलो का आपण? अजिबात नाही. तर चला आता आपण बघूया प्रोडक्ट डेव्हलपमेंट म्हणजे काय. प्रोडक्ट सेकंड आपला टॉपिक होता. प्रोडक्ट डेव्हलपमेंट म्हणजे काय? प्रोडक्ट डेव्हलपमेंट म्हणजे प्रोडक्टमध्ये अजून सुधारणा करणे. समजा एक्झाम्पल आपण एकच विकतो ना, त्याच्यामध्ये अजून 2-3 ॲड करायचे. तर आता मार्केट पिरियडमध्ये आपण काय विकलं होतं? पतंजलीची टूथपेस्ट. आणि प्रोडक्ट डेव्हलपमेंटमध्ये आपण काय विकणार आहोत आता? टूथपेस्ट प्लस शॅम्पू प्लस तेल प्लस जीन्स प्लस चहा पावडर, म्हणजे एक्सेट्रा. आपलं तुम्हाला काय वाटप असेल ॲड करायचं तर तुम्ही ॲड करू शकता. आणि हे कसं तुम्ही विकणार? कारण की अगोदरच तुमचं कस्टमर ठरलेलं आहे तुम्हाला. कशासाठी? टूथपेस्टसाठी. ते तुम्हाला कुठं जाण्याची गरज नाही, काय नाही तर तुम्ही टूथपेस्ट जर घेऊन गेले त्याच्याबरोबर तुम्ही तेल हे सर्व घेऊन जाऊ शकता. तुमचं प्रोडक्शन म्हणजे कस्टमर तेच, बरं प्रोडक्शन ॲड केल्यामुळे आपला मार्केटचा जंप बसवतो. हे तुम्हाला मागील व्हिडिओमध्ये तुम्हाला मी काही सांगितलं होतं. कधीही एक प्रोडक्ट विकायचं नाही, त्यामध्ये प्लस 2-3 प्रोडक्शन करायचं, तरच आपल्या बिझनेसमध्ये जंप बसतो. मग आता आपण टूथपेस्ट विकली, तेल विकलं, शॅम्पू विकला, साबण विकली आणि जीन्स विकली. कस्टमर तोच, त्याने सगळंच आपल्याकडून खरेदी केलं. हे झालं प्रोडक्ट डेव्हलपमेंट. आता तुम्ही म्हणताल मॅडम आम्हाला एकच विकायचं आहे, म्हणजे पतंजलीच विकायची, बाकीचं आम्हाला ॲड करायचं नाही. तुमच्यासाठी सुद्धा ऑप्शन आहे. मार्केट पेनिट्रेट झालं, प्रोडक्ट डेव्हलपमेंट झालं. आता बघूया मार्केट डेव्हलपमेंट. तिसरा प्रकार हा तुमच्यासाठी आहे, ज्यांना एकच प्रोडक्शन विकायचं आहे. तर त्यामध्ये कसं असतं की तुम्ही फक्त तुमचं एकच प्रोडक्ट विकू शकता. बरं ते कशा पद्धतीने विकू शकता? आता प्रथमतः आपण पतंजलीचं टूथपेस्ट ही 500 करोड लोकांपर्यंत पोहोचलेली. मग तुम्हाला दिल्लीच न घेता हरियाणा, UP, MP, हैदराबाद म्हणजे ऑल भारतात मार्केटिंगच करावे लागेल. भले तुम्ही भारताच्या बाहेरही करू शकता, तुम्हाला कोणीही रोखू शकत नाही. मग तुम्हाला एकच प्रोडक्ट जर विकायचं असेल तर मार्केट डेव्हलपमेंट ही स्ट्रॅटेजी वापरावीच लागणार. मग एक्झाम्पल देते मी की आता रिलायन्सवाले ते पेट्रोल तेल विकतात. काय विकतात? पेट्रोल तेल विकतात. तर त्यांनी मार्केट पेनिट्रेट पण वापरलं आणि प्रोडक्ट डेव्हलपमेंट पण वापरलं. तर कशा पद्धतीनं? मार्केट पेनिट्रेट म्हणजे ते फक्त काय विकत होते? पेट्रोल म्हणजे तेलाचे पदार्थ विकत होते. आणि प्रोडक्ट डेव्हलपमेंटमधून त्यांना काय भेटलं? त्यांनी जिओचे फोन विकण्यासाठी तयार झाले. ते जिओचे फोन त्यांनी विकले. मग ते काय झालं? त्यांचा प्रोडक्ट डेव्हलपमेंट. मार्केट पेनिट्रेट प्लस प्रोडक्ट डेव्हलपमेंट हे त्यांनी विकल्यामुळे त्यांना त्याचा सुपर फायदा झाला. बरं, हा झाला विषय त्याचा. आणि मार्केट डेव्हलपमेंटमध्ये तुम्हाला जर एकच प्रोडक्शन विकायचं असेल तर तुम्हाला ऑल भारतात तर भारताच्या बाहेरसुद्धा मार्केटिंग करावी लागेल, तरच तुमचा त्या मार्केटमध्ये जंप बसणार आहे. चला आता आपण आता बरेच कंपन्यावाले काय करतात? पहिलं मार्केट डेव्हलपमेंट बघतात,
मग प्रॉडक्ट डेव्हलपमेंट बघतात आणि मग मार्केट पेनिट्रेट बघतात. म्हणजे ज्याच्या कंपन्याच्या आधारे तुम्हाला कोणत्या टॉपिकपासून सुरुवात करायची. काही कंपन्या पहिलं मार्केट पेनिट्रेट करणार, प्लस प्रॉडक्ट डेव्हलपमेंट करणार, प्लस मार्केट डेव्हलपमेंट करणार. म्हणजे या तीनही मध्ये घुसून आपण जर आपलं प्रोडक्शन विकलं तर नक्की आणि नक्की सक्सेसफुल होणार म्हणजे होणारच. ही 100% मी तुम्हाला स्वतः खात्री देते. माझा अनुभव सांगतो तुम्हाला मी. आणि नंतर चौथा टॉपिक आहे आपला ड्रायव्हर्सिफिकेशन. ड्रायव्हर्सिफिकेशन म्हणजे या तिन्ही पद्धतीमधून घुसून आता तुम्हाला एक्झाम्पल दिल्याशिवाय तुम्हाला समजणार नाही. आता टाटा कंपनी काय विकते. टाटा कंपनी नमक विकते, घड्याळ विकते, तनिष्का ज्वेलर्स विकते, चहा पावडर विकते आणि टाटाच्या गाड्या पण आहेत. म्हणजे त्यांचा मार्केट पेनिट्रेटमधला विषय कोणता होता फक्त गाड्या. तर त्यांनी प्रॉडक्ट डेव्हलपमेंटमध्ये विषय कोणता घेतला परत टाटा नमक, तनिष्का ज्वेलर्स आणि चहा पावडर. म्हणजे हे प्रॉडक्ट डेव्हलपमेंट झालं. आणि मार्केट डेव्हलपमेंट म्हणून त्यांनी फक्त एकच नाव घेतलं टाटाच्या गाड्या, टाटाचं घड्याळ. मग ह्या तीनही स्ट्रॅटेजी वापरून त्यांनी चौथ्यामध्ये पदार्पण केलं, तेव्हा ते सक्सेस झाले. तर मग आता एक्झाम्पल ड्रायव्हर्सिफिकेशन म्हणजे यामध्ये तुम्ही सगळे सफल होता अशा पद्धत नाही आहे. कारण यामध्ये ज्यांना यश मिळतं त्यांनाच यश मिळतं. आता एक्झाम्पल रिलायन्सवाले तेलवाले आहेत, त्यांनी स्वतःचा जर मोबाईल काढला, कोणी त्यांच्याकडून हे तेल विकतात यांच्याकडनं कोणी ते मोबाईल घेणार आहे का? नाही घेणार. कारण का? आपला विषय चालू होता ड्रायव्हर्सिफिकेशन. हे सगळ्याला जमलंच असे नाही. तर रिलायन्सवाल्यांनी तेल विकतात जर त्यांनी स्वतःचा मोबाईल विकण्याचा प्रयत्न केला तर यशस्वी झाले का? ते नाही. ड्रायव्हर्सिफिकेशन हा टॉपिक असा आहे की तीनही स्ट्रॅटेजी वापरून जो मार्केटिंगमध्ये सक्सेस होतो त्याला म्हणतात ड्रायव्हर्सिफिकेशन. मग चौथा टॉपिक तुम्हाला कळला की नाही हे नक्की करून सांगा. मग हे आपण पाहिलं मार्केट पेनिट्रेट, प्रॉडक्ट डेव्हलपमेंट, मार्केट डेव्हलपमेंट अँड ड्रायव्हर्सिफिकेशन. हे 4 बिझनेस स्ट्रॅटेजी आहे. तर हा 4 प्रकारचे परत 4000 प्रकार पडतात, उपप्रकार. ते आपण नक्कीच पुढल्या व्हिडिओमध्ये म्हणजे 4-5 व्हिडिओ होतील त्याचे, नक्कीच आपण ते बघू. पर तुम्ही जर बिझनेस करत असाल स्टार्टअप तर तुम्ही नक्कीच हा विचार करा. आता तुम्हाला मी सांगते बिझनेस स्ट्रॅटेजीमध्ये आत्ताचं ताजं उदाहरण आहे की आता जिथं माझं स्टॉल आहे तिथं एका 20 वर्षाच्या मुलाने वडापाव सुरू केला. तर त्यांनी लोन काढलं होतं. तो सहज माझ्या दुकानावरती आला आणि मला म्हटलं ताई तुम्ही कसा बिझनेस स्टार्टअप केला, कसं काय तो माझा व्हिडिओ बघतो यूट्यूब चॅनलवरती. तो मळवलीत असल्यामुळे तो डायरेक्ट दुकानावरती आला आणि तो म्हटला ताई मला बंद करायचा आहे हा व्यवसाय, कारण की माझं लोनही फिटत नाही याच्यामधलं. तर मी त्याला म्हटलं का असं करतो तू, रोजचे तुझे किती होतात वडापाव, महिन्याचे तुझे कॅल्क्युलेशन किती होते? तर त्याने मला सांगितलं अशा पद्धतीने मी लोन काढलेलं आहे. मी त्याचं सगळं कॅल्क्युलेशन केलं आणि त्याला असं गृहीत होतं की महिन्याला त्याचे 25,000 वडापाव जाणे होते, परंतु त्याचे कमी जात होते आणि त्याच्यामुळे त्याचं ना रेंट भागत होता ना लोनचे हप्ते भागत होते. तर मी त्याला विचारलं तू महिन्याला किती कमवतो, ते दिवसाला किती कमवतो, किती कॅल्शी होती तुझी? तर तो म्हणला 2,000 ते 3,000 रुपये होती मॅडम, याच्यापेक्षा जास्त होत नाही. तर मी त्याला म्हटलं मग तू स्वतः वडापाव बनवतो का? म्हटलं नाही ताई, मी डायरेक्ट बनलेले वडापाव आणतो, ते फक्त बेसन पीठमध्ये बुडतो आणि तळतो. म्हटलं तुला मग वडापाव करता येत नाही? नाही म्हटलं तर मला नाही येत. मग म्हटलं तुला तळलेलं कळतं का वडापाव हा तळला आहे? म्हणलं त्यांनी सांगितले 5 मिनटं ठेवायचा त्याला
मग नंतर मी त्याला म्हणलं हे इथंच चुकलं, तू लोन घेतलं, तू वडापावची गाडी घेतली आणि तुझ्या मित्रांनी स्टार्टअप केलं म्हणून तू स्टार्टअप केलं, याच्यामध्ये तू बिझनेस स्ट्रॅटेजी वापरली का? तो म्हटला बिझनेस स्ट्रॅटेजी काय असते मला माहीतच नाही. जर तुम्हाला बिझनेस स्ट्रॅटेजीच माहीत नसेल आणि याची जो व्यवसाय करताय तो कसा करायचा, कशा पद्धतीने करायचा, आपण जर त्याच्यासाठी लोन काढलं तर कशा पद्धतीने भेटेल, हा जर विचारच नाही केला तर तुमचं बिझनेसमध्ये तुम्ही जंप कसा धरू शकाल? तुम्ही बिझनेसमध्ये कधीच जंप धरू शकणार नाही. म्हणून ह्या बिझनेस स्ट्रॅटेजी आणि हे आत्ताचं ताजं उदाहरण दिलं तुम्हाला मी 4-5 दिवसाचं. मळवली स्टेशनला त्या मुलाचं स्टॉल आहे, म्हणजे हातगाडी आहे ते मळवली मार्केटमध्ये. म्हणून कुणालाही कोणत्याही मुलाला मुलीला लेडीज जेंट्सला कुणालाही जर बिझनेस स्टार्टअप करायचा असेल ना तर या 4 स्ट्रॅटेजी वापरा. त्या बिझनेसबद्दल माहिती घ्या तरच लोनचं प्रकरण करा. हप्ते फिटत नाहीत. आपला बिझनेस कशा पद्धतीने डेव्हलपमेंट करायचा, कशा पद्धतीने याच्याबद्दल मार्गदर्शन घ्या कुणाचं तरी, तरच तुम्ही डेव्हलपमेंटमध्ये आणि मार्केटमध्ये लॉंग टाईम जम धरू शकाल या कॉम्पिटिशनच्या दुनियेमध्ये. तर या 4 स्ट्रॅटेजी जर कळल्या असतील तुम्हाला तर नक्कीच मला कमेंट करून सांगा. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्कीच मला कमेंट करून सांगा. आणि मी तुम्हाला फार आपली मातृभाषा वापरूनच आणि आपलेच उदाहरण देऊन सांगते. तुम्हाला मोठे बिझनेसमॅनचे उदाहरण मी कधीच देत नाही. आपल्या जे बिझनेस करतात ना त्यांचेच तुम्हाला उदाहरण दिलेले. आणि तरी पण तुम्हाला कळत नसेल तर मला कमेंट करून सांगा, मी माझ्या व्हिडिओमध्ये सुधारणा करेन. आणि तुमची जर अजून काही अपेक्षा असेल ना की ह्या व्हिडिओमध्ये मॅडम तुम्हाला अजून ॲड करा तर मी नक्कीच ते ॲड करेन. धन्यवाद. हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट, लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.